केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार. आपण थर्मोडायनॅमिक्सची प्रॉब्लेम बघतोय. आताचा प्रॉब्लेम बघतोय तो 17 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम काय आहे पहिला समजून घेऊया. त्यांनी सांगितले की 112.5 × 10⁻³ kg ऑफ ट्राय ॲटॉमिक गॅस. ट्राय म्हणजे 3 ॲटमवाला गॅस आहे. जसं O3 असतोय बघा, O3 हा एक मोलिक्यूल आहे ओझोनचा, तसा ट्राय ॲटॉमिक. हॅव्हिंग अ ॲटॉमिक वेट म्हणजे त्या एका ॲटमचं वजन 15 आहे. हा कॉम्प्रेस करतोय आपण आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली म्हटलं Wmax असा फॉर्म्युला येणार आहे. इनिशियल प्रेशर एवढं दिलंय, फायनल प्रेशर एवढं दिलंय. म्हणजे कॉम्प्रेस झाले म्हटल्यानंतर इनिशियल प्रेशर कमी असते, फायनल प्रेशर जास्त असते. आणि टेम्परेचर दिले 298 केल्विन दिले आणि मॅक्झिमम वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आपल्याला गिवन लिहावं लागेल. मग गिवनमध्ये आपण सुरुवात कुठून करतो तर मास ऑफ गॅस किती आहे 112.5 × 10⁻³ kg. किलोग्रॅममध्ये आपल्याला ठेवायचं असते, ग्रॅममध्ये करायचं असते. 112.5 ग्रॅममध्ये कन्वर्ट झालं आपलं, कारण 10⁻³ मल्टिप्लाय केलं ग्रॅममध्ये होते. मग मोलार मास ऑफ ट्राय ॲटॉमिक गॅस. मग ट्राय ॲटॉमिक म्हणजे 3 ॲटम आले, 3 ॲटम. मग एका ॲटमचं वजन किती दिलंय त्यांनी 15 म्हणजे 15×3 = 45. हे 45 त्याचं ग्रॅम पर मोल हे त्याचं मोलार मास आलं. नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आहे काय, मास अपॉन मोलार मास. मास किती दिलंय त्यांनी 112.5 मास दिलाय. मोलार मास किती दिलंय 45 दिलंय. मग नंबर ऑफ मोल्स किती आले 45 दोन्ही 90 म्हणजे 2.5 मोल्स आले. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स झाले. परत इनिशियल प्रेशर आहे 1.013 × 10⁵ पास्कल, हे इनिशियल प्रेशर आहे. फायनल प्रेशर किती आहे 3.039 × 10⁵ पास्कल आहे. आणि परत टेम्परेचर किती आहे 298 केल्विन टेम्परेचर आहे. मग टू फाइंड करायचं आहे तर मॅक्झिमम वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टू फाइंड Wmax = फॉर्म्युला काय वापरायचा आहे तर Wmax -2.303 nRT, कॉम्प्रेशनसाठी प्लस येतो nRT log to the base 10. जो फायनल प्रेशर आहे तो मोठा आहे म्हणजे P2/P1 असा त्याचा फॉर्म्युला येईल. मग आपण काय करतो सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या कॅल्क्युलेशनमध्ये. कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया. 2.303 n आहे तुमचा किती आहे 2.5 आहे. R येत आहे 8.314 R आहे. टेम्परेचर आहे 298 केल्विन इंटू लॉग टू द बेस 10. किती आहे इनिशियल प्रेशर आहे तुमचा फायनल प्रेशर आहे 3.039 × 10⁵. म्हणजे ही वरची संख्या कधी पण मोठी असते आणि खालची संख्या छोटी असते. 1.013 × 10⁵. आता आपण काय करूया, हा 10⁵ हा काय होतोय कॅन्सल होतोय. इथं सुद्धा आपण करू शकतोय. हे बघा, हे बरोबर 13×39 म्हणजे हे बरोबर 3 आन्सर येणार बघा. म्हणजे काय आलं बघा बरं 2.303 × 2.5 × 8.314 × 298 × log to the base 10 3 हे आन्सर आलं. मग आपल्याला 3चा लॉग बघून लिहावं लागेल. मग बघा काय लिहायचं 2.303 परत इंटू 2.5 × 8.314 × 298 इंटू 3चा लॉग किती येतो 0.4771 हा पार्टच करून टाकायचा. आता आपलं काय काम आहे तर ह्या सगळ्यांची सम करायची लॉगची, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग तिथे जागा नाही मी इथं करतो बघा. पहिल्याचा लॉग लिहितो मी 0.3623 परत त्याचा 2.5चा लॉग 0.3979 परत 0.9198 परत 2.4742 परत 1.6786. आता ह्या सगळ्यांची काय करायची सम करायची. ती किती येते सम तर 3.8328 त्याची सम आली. आता ह्याचा काय बघायचा अँटीलॉग 83चा 28 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. तो अँटीलॉग किती येतोय तर तो येतोय 6805. आता कॅरेस्टिक किती आहेत 3 आहे म्हणजे इथून आपण 1 2 3 पुढे जातोय. इथं पॉईंट येतोय म्हणजे प्लस जो Wmax आलाय तो किती आलाय 6805 जूल. फिनिश. थँक्यू.